खंडोबाच्या नावानं। नमस्कार, कसे आहात सगळे? तुमचं सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आम्ही निघालोय जेजुरीला। रात्रीचे 2 वाजलेत। लवकर निघण्याचं कारण एवढंच की उद्या रविवार आहे आणि उद्या जेजुरी गडावरती खूप गर्दी असते। सो आत्ता लवकर निघाल्यामुळे आम्ही तिथे सकाळी लवकर पोहोचू आणि आमचं दर्शन उद्या लवकर होईल, ह्याच हेतूने आम्ही लवकर निघालोय। तर चला मग। फायनली आम्ही आता जेजुरीला पोहोचलोय। आता आम्ही गाडी पार्क करायला निघालोय। इथे खाजगी पार्किंग आहेत। एका गाडीला 100 रुपये 3 तासासाठी अशी पार्किंगची व्यवस्था इथे केलेली आहे। रिस्क नको घ्यायला, परत गाडी लावे की इथं। पुढे अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते, परंतु पुढे जाऊन कोणती गैरसोय व्हायला नको म्हणून आम्ही गाडी मागेच पार्किंगला पार्क केले। आता आम्ही इथून चालत चाललोय। ही जी बाजारपेठ आहे इथे सगळी प्रसादाची भंडाऱ्याची दुकानं आहेत। तिथून आम्ही भंडारा आणि फुलं घेतलेत आणि आता आम्ही गड चढणार आहोत। तळी भंडाराचा मान असतो। ही वाटी घरी न्यायची, तुकडे उधळायचे। तुकडे उधळायचे काय? तुकडे उधळायचे का असं वाटी भंडाऱ्यात जोड्याने पाय पडायचे। चालतं तर मग आता निघालो वरती आहे। ओ पकड ना मोबाईल। दादा दोघांचं नाव नाही ते बघा, जे जे बघा दान दान करा। पण 100चं करता 200चं करता, आपल्या लक्ष्मीचं नाव किती करणार दादा? देवाला आपल्या दोघांनी 5 पायऱ्या खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे। हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे।
प्रामुख्याने मराठा, रामोशी म्हणजेच नाईक, धनगर समाजाच्या लोकांचे कुलदैवत मानले जाते. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बानाई या पत्नी, तर हेगडे हा प्रधान म्हणजेच बानाईचा भाऊ आहे. कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र, चतुर्भुज, कपाळाला भंडारा असे रूप आहे. मनी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव्य केले. ते जागृत स्थान म्हणजे जेजूरगड. या ठिकाणी श्री खंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्य दिव्य आहे. मल्लासुराचा संहार केल्यानंतर त्याने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्लाचे नाव घेतले जाते. तर मनीसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले, ते या जेजुरी गडावर. जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे 75 मीटर उंचीवर मल्हारी मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तिन्ही बाजूंनी पायरी मार्गाने जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पायऱ्या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितीत असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस्फूर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढवली आहे. जेजूरगडाला 9 लाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते. परंतु गड बांधणी दरम्यान वापरण्यात आलेल्या चिरा, दगड या संदर्भात हा उल्लेख आलेला आहे. पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इत्यादी अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. फोटो काढायचा का? फोटो हा हा गड चढताना निम्म्या अंतरावरच आपल्याला श्री बानाई देवीचे मंदिर लागते. बानाई, बानू आणि बानुबाई म्हणूनही तिला ओळखले जाते. ही एक हिंदू देवी आणि खंडोबाची दुसरी पत्नी आहे. देवाचं एक रूप आहे.
शिवाची उपासना दख्खनमध्ये केली जाते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या भारतीय राज्यांमध्ये खंडोबाला जेजुरीचा राजा म्हणून चित्रित केले आहे, जिथे त्याचे मुख्य मंदिर आहे. काही परंपरा तिला कायदेशीर पत्नीचा दर्जा देत नाहीत आणि तिला खंडोबाची उपपत्नी मानतात. खंडोबाशी संबंधित धर्मग्रंथांमध्ये बानाईचा उल्लेख नसला तरी ती लोकगीतांचा मध्यवर्ती विषय आहे. बानाई ही धनगर मेंढ्या पाळणारी जात मानली जाते आणि काही वेळेला ती आकाशीय उत्पत्तीही मानली जाते. मौखिक परंपरेत मुख्यतः खंडोबाशी झालेल्या तिच्या लग्नाच्या कथेची आणि त्याची पहिली पत्नी म्हाळसासोबत झालेल्या भांडणाची चर्चा केली जाते. बानाईला स्वतंत्र पूजेचा आनंद मिळत नाही, परंतु त्यांच्या बहुतेक मंदिरांमध्ये खंडोबाची पत्नी म्हणून पूजा केली जाते. ती धनगर समाजाची संरक्षक देवी आहे आणि त्यांच्या कळपांची रक्षक म्हणून तिची पूजा केली जाते. बाणबाईच्या झाडात नको जाऊन जाऊ दे, बाणबाई देऊ दे सगळं अरे बाळा, अरे अरे तुझ्या समोर त्यांना काय करायची वेळा नाही तुला बघायला डोळ्याने मिळालं. अरे तुझी पायरी चढलं ना मी अरे 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 त्यांच्या घरी अरे वाईट केलेलं काय मला त्यांना मिळते. अरे तू बघत अरे हे फळ आहे, अरे सोना बाळा आणि एक बाळा फळ बाळा. अरे फळ म्हणजे समजलं बाळा, फळ फळ कसले असते बाळा. अरे फळ म्हणजे बाळा कशाला म्हणते हा तर ते बाळा फळ. अरे ते अरे बाळा अरे 6 महिने अरे त्याची ताज्या पाण्यातनं काढून पूजा करायची आणि हा ईश्वरला त्याच्यावर काय बाळा. अरे तुझ्या मागं काय तुझा अरे माझी अजिबात वेगळी येऊन देणार नाही, कडे पाठवणार राजा म्हणते. अरे सोन आहे, अरे सोन तेवढं तुझं करून गेली. बाजूला पाठीव. अरे देव आहे बाळा, ती काय बाजारातली भाजी काय. मी जर त्याच्या पुरायचा ठेवला तर ते तुमच्या पाठीशी राहतो. त्याला काय एक भक्त नाही आणि एक भक्त आहे बाळा. तर तुम्ही अरे जर त्याच्या भरोसा नाही केला तर तुमच्या अरे केला मारतं भैरव आहे बाळा हे. अरे सोन लावाला तुझ्या यावर्षी गडद चढली नाही, बस उठाच आली मला. अरे कुलदैवत हिच आहे का बाळा. अरे बाळा
तिला सांग. त्याच्यावर नाही काय नाही या साईडला जय मल्हार. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच 4 भव्य दीपमाळा व मुख्य श्री खंडोबा म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पाहावयास मिळते. तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पाहावयास मिळते. त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते. बहुधा सर्व हिंदू मंदिरात कासव पाहावयास मिळते, परंतु इतके भव्य 6 मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते. ही लोक जी बसलेली दिसत आहेत ती या पितळेच्या कासवावरतीच बसली आहेत. यावरून आपल्याला अंदाज येईल की हे कासव केवढं भव्य आहे. आपण पाहिलं त्या पितळी कासवाच्या समोरच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, परंतु रविवार असल्यामुळे गडावरती खूप गर्दी होती, त्यामुळे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये शंकराची पिंडी पाहायला मिळते. दर्शनाच्या रांगेतून पुढे जात असताना मुख्य मंदिराच्या भिंतीला एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीतून घोड्यावरील खंडोबाचे दर्शन होते. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 4.5 फूट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो, परंतु मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर फोटोज व व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे आम्ही शूटिंग करू शकलो नाही.
व्हिडिओच्या सुरुवातीला गडाच्या पायथ्याशी आपण जो भंडारा घेतला तो भंडारा मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या त्या मोठ्या पितळेच्या कासवावरती उभं राहून उधळला जातो. मंदिराच्या मागच्या बाजूला पश्चिम दरवाजा आहे व त्याच्या बाजूलाच श्री म्हाळसादेवीचे दर्शन आपल्याला होते. हे खिडकीतून जे समोर आपल्याला दिसतंय ते कडेपठार आहे, म्हणजेच जुना जेजुरी गड. तर आम्ही आता निघालोय जेजुरीहून घरी. खूप छान दर्शन झालं. आज रविवार होता, खूप गर्दी होती गडावरती, परंतु आम्ही पहाटेचं लवकर निघालो होतो, त्यामुळे आमचं दर्शन सुद्धा लवकर झालं. आणि तुम्ही सुद्धा जर जाणार असाल रविवारी तिकडे तर सकाळी पहाटे लवकर निघा, जेणेकरून तुमचं दर्शन सुद्धा लवकर होईल, कारण नंतर खूप गर्दी होते गडावरती. आणि स्पेशल थँक्स टू माय अहो, कारण खूप मनापासूनची इच्छा होती मला जेजुरीला जाण्याची. ती वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पूर्ण होईल, पण त्यांनी ती केली. सो थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.